हे दृश्य पाहून कोणाचंही रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही। श्री संत सेवालाल महाराज चौक ते आसेवकर पेट्रोल पंप रोडवर हे साचलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे आज निष्पाप लहान मुलांची स्कूल बस उलटता वाचली। आज सुदैवाने मोठाच अनर्थ टळला। या रस्त्यावरून लहान मुलं, महिला, वृद्ध रोज जीव मुठीत घेऊन चालतात। विचार करा, एका गर्भवती महिलेसाठी हे खड्डे किती जीवाचा धोका ठरू शकतात। भारताच्या राज्यघटनेतील कलम 21 हे नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देते। अनेक खटल्यांमध्ये न्यायालयांनी स्पष्ट निकाल दिलाय की खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ते मिळणे हा कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे। मग आपल्याला मिळताय का सुरक्षित रस्ते? ही व्यवस्था आपल्या पैशांनी चालते। नागरिकांच्या घामाचा, कष्टाचा पैसा आपण टॅक्स स्वरूपात देतो। याच पैशातून सुखसुविधा पुरवल्या जायला हव्या। या सुखसुविधा पुरवण्यासाठी आपण यांना खुर्चीवर बसवलाय। मग मिळताय का आपल्याला सुविधा? कराड आणि पाचनी नगर परिषदांनी स्वच्छता आणि खड्डेमुक्त शहर बनवण्याच्या बाबतीत देशपातळीवर आपला ठसा उमटवला। खुद राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नगर परिषदांचा सन्मान झाला। मग आपल्याकडे हे का होऊ शकत नाही? यासाठी लागते फक्त इच्छाशक्ती। आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आज जर आपण या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला नाही तर उद्या याच खड्ड्यांमुळे आपल्या जवळचं कुणी किंवा आपल्या घरातलं कुणी यांचा बळी ठरू शकते। यातून वाचायचं असेल तर आपल्याला लोकशाहीने दिलेला सर्वात मोठा अधिकार वापरावा लागेल, तो म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार। जोपर्यंत आपण एकत्र होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवत नाही तोपर्यंत प्रशासन आपल्याला असंच खड्ड्यात घालत राहील। हे होतं सिरीजचा पार्ट 2, आश्वासन विरुद्ध वास्तव।